तुम्हाला राकेश बापटची स्टोरी माहीत आहे का? बिग बॉस मध्ये जे लोक सर्वात कमी बोलतात तेच लोकांच्या सर्वात जास्त लक्षात राहतात. आजची स्टोरी आहे त्या माणसाची जो हिरो झाला योगायोगाने, पण सर्वांच्या मनात राहिला त्याच्या स्वभावामुळे. तर आज मी बोलते राकेश बापट बद्दल. अमरावतीचा एक शांत मुलगा. त्याचा जन्म 1 सप्टेंबर 1978 साली झाला. ऍक्टिंग स्कूल ना बॉलिवूड कनेक्शन. राकेशला तर ऍक्टर व्हायचंच नव्हतं, तर त्याला पेंटर व्हायचं होतं. ब्रश, कॅनव्हास आणि रंग हेच त्याचं जग होतं. मित्रांनी जबरदस्ती 1999 मध्ये झालेल्या मिस्टर इंडिया स्पर्धेत पाठवलं आणि तो फर्स्ट रनर अप झाला. त्याच्या याच एका निर्णयामुळे आयुष्याची दिशाच बदलली. 2001 मध्ये त्याचा पहिला तुम बिन हा चित्रपट आला. लोक म्हणाले, हा नवीन चॉकलेट बॉय कोण आहे? मग प्रसिद्धी झाली. पण तरी राकेश टिपिकल स्टार झाला नाही. ना पार्टी, ना कॉन्ट्रोवर्सी. हा माणूस शूटिंग संपला की सरळ घरी जाऊन पेंटिंग करायचा. 2011 मध्ये लग्न, तर 2019 मध्ये डिवोर्स. हा स्ट्रेस त्याच्यासाठी खूप टफ होता. तो डिप्रेशन मध्ये गेला आणि इंडस्ट्रीपासून दूर झाला. पण तो पुन्हा उभा राहिला मेडिटेशन आणि आर्ट. मग आलं बिग बॉस ओटीटी. यामध्ये सगळे भांडण करायचे, पण हा मात्र शांतपणे बोलायचा. त्यामुळे लोकांना खरा वाटते. पुढे शर्मिष्ठा शेट्टी सोबतची त्याची बॉन्डिंग पुढे शारा म्हणून व्हायरल झाली. आणि आता बिग बॉस मराठीमध्ये त्याने स्ट्रॅटर्जीच बदल. तो भांडत नाही तर मुद्द्यांवर स्टँड घेतो. आणि म्हणूनच लोक म्हणतात की हा खेळत नाही तर हा जगत आहे. राकेश आधीपेक्षा वेगळा वाटतो, आणखी कॉन्फिडंट वाटतो. भांडत नाही, पण कोणी चुकीचं बोलत असेल तर शांतपणे मुद्दा मांड. तर कामावरून विशाल सोबत तर नॉमिनेशन टास्क मध्ये स्ट्रॉंग ओपिनियन आणि टास्क मध्ये सरप्राइझिंग अग्रेसिव्ह परफॉर्मन्स. तर राखीच्या मोठ्या ड्रामामध्ये देखील तो शांत राहतो. कधी इमोशनल तर कधी फनी होतो, पण कधी फेक अजिबात नाही. आणि म्हणूनच व्ह्युअर्स म्हणतात की हा फक्त कंटेंट देत नाही, तर रिअल पर्सनॅलिटी दाखवतो. तर राकेश बापट शिकवतो, जिंकणं महत्वाचं नाही, तर मनात राहणं महत्वाचं आहे. तर तुम्हाला राकेश बापट बद्दल काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा.